काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत काल झालेल्या बैठकीनंतर आज शरद पवारांनी मोदीबागमध्ये तातडीची बैठक बोलावली आहे। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह बहुतांश पदाधिकारी उपस्थित। रोहित पवारांची पक्षातली जबाबदारी निश्चित होण्याची शक्यता। राष्ट्रवादीच्या राज्यसभा उमेदवाराचा सस्पेन्स कायम। पार्थ पवार, आनंद परांजपे, नवाब मलिक आणि बाबा सिद्दीकींसह 10 जण इच्छुक असल्याची माहिती। भाजपकडनं राज्यसभेवरती विश्वास पाठक आणि मेधा कुलकर्णींना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा। आज उमेदवारांच्या नावांची अंतिम यादी दिल्लीतनं जाहीर होणार। कोल्हापूर काँग्रेसमध्ये अस्वस्थता। भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांची माहिती। तसंच कोल्हापूरमधले काही काँग्रेस एकनिष्ठ भविष्यात भाजपमध्ये येऊ शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस। प्रकृती खालावली, त्यांच्या नाकातनं रक्तस्राव होतोय। मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांकडनं बंदची हाक। मनोज जरांगे यांना उपचारांची तात्काळ गरज। डॉक्टरांची माहिती। जरांगेंच्या वैद्यकीय तपासणीसाठी ठेवलेल्या पथकातील डॉक्टरांना तपासणी करू देण्यास जरांगेंचा मात्र नकार। मनोज जरांगेंनी तब्येतीची काळजी घ्यावी। तब्येत उत्तम राहिली तरच ते मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा लढू शकतील। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा जरांगेंना सल्ला। नाशिकच्या ग्रामीण भागातील मनमाड, नांदगाव या शहरांसह इतरही गावांमध्ये बंद। गावागावातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण। आरक्षणासाठी मराठा समाजानं दिलेल्या बंदच्या हाकेला आळंदीकरांचा प्रतिसाद। बंदमुळे वारकऱ्यांची मांदियाळी असलेली अलंकापुरी ओस पडली। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आणि उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाकडनं बारामती शहर आणि बारामती तालुक्यात बंद। आज आठवडी बाजार असल्यामुळे व्यापारी महासंघाच्या वतीनं दुपारपर्यंतच बंदला पाठिंबा। जालना जळगाव रोडवरील केदारखेडा इथे मराठा आंदोलकांकडनं टायर जाळून निषेध। मनोज जरांगेंच्या समर्थनात महाराष्ट्र बंदचं सकल मराठा समाजाच्या वतीनं आवाहन। राज्यात पंतप्रधानांची एकही सभा होऊ देणार नाही। मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाकडनं आज उत्तर सोलापूर बंदची हाक। कोंडी गावात सकाळपासून सर्व दुकानं बंद। राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांना आयोगातनं वगळलं। मराठा आरक्षणाबाबत मेश्राम यांनी अध्यक्षांच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेतल्यानं त्यांची हकालपट्टी झाल्याची चर्चा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी तातडीची बैठक। राज्यसभा निवडणुकीसंदर्भात महायुतीच्या खासदारांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची शक्यता। अजित पवारांचं शासकीय निवासस्थान देवगिरी इथे राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली। राष्ट्रवादीचा राज्यसभेचा उमेदवार कोण याविषयी चर्चा झाली आहे। काँग्रेसमधले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाणांनी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केल्यामुळे पक्षातील आणखी संभाव्य फूट टाळण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची धावपळ। पक्षाच्या सर्व आमदारांची आज तातडीची बैठक। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 1 मार्चला सुनावणी। नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात याचिका। राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणी निकाल 15 तारखेला दिला जाईल। शिवसेना आमदारांच्या निकालानंतर आता राष्ट्रवादीच्या निकालाकडे लक्ष। महाराष्ट्र विधानसभेचं निवडणूक आयोगाला पत्र। शिवसेना आणि राष्ट्रवादी गटाच्या राज्यसभा मतदानाबाबत मागितली स्पष्टता। मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतर 22 दिवसांनी पत्नी घरी परतली आहे। त्यामुळे आजचा व्हॅलेंटाईन डे आपल्यासाठी खास। आमदार राजन साळवींची प्रतिक्रिया। उल्हासनगर गोळीबार प्रकरणात आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्यासह इतर 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पोलीस स्थानकात गोळीबार केल्याप्रकरणी उल्हासनगर न्यायालयानं कोठडी सुनावली। शिक्षक भरती प्रक्रियेसाठी आज मध्यरात्रीपर्यंत मुदतवाढ। जाहिरातीमधील नियम आणि धोरणांनुसार प्राधान्यक्रम देण्याचे खंडपीठाचे आदेश। आकाशातही विमानांचं ट्रॅफिक जाम। मुंबई विमानतळावरनं 40 विमानांचं उड्डाण रद्द होणार। विमानतळावरती पायाभूत सुविधांची कमतरता। इंडिगो कंपनीची 18, एअर इंडियाची 17 आणि अन्य कंपन्यांच्या 5 विमानांची उड्डाणं रद्द होणार। मुंबई मेट्रोतील आरक्षित आसनांची संख्या वाढवणार। वाढत्या गर्दीमुळे गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास विचारात घेता
आसन संख्या वाढवण्याचा MMRDAचा निर्णय. मुंबई रेल्वेमधनं विना तिकीट प्रवास करणाऱ्यांच्या विरोधात रेल्वेची विशेष मोहीम. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची धरपकड करण्यासाठी पुढचा 1 महिना विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली जाईल. मुंबईकरांवरती 10% पाणी कपातीची टांगती तलवार. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 दिवसांचा पाणीसाठा कमी असल्यामुळे जलखात्याकडून 10% पाणी कपातीचा प्रस्ताव. विदर्भात अवकाळी पावसाचा 30,000 हेक्टरवरच्या पिकांना फटका. चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान. वसंत पंचमी निमित्त विठ्ठलाचं मंदिर सजलं. आज विठुराय आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा. सकाळपासूनच लग्न सोहळ्याची लगबग. पाथरी येथील साईबाबा तीर्थक्षेत्र विकासाचा मार्ग मोकळा. सरकारकडून 50 कोटींचा निधी वितरित. शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांनी उत्तर मुंबईमधील विविध गणेश मंडळांना भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. पिंपरी चिंचवडच्या वाकडमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत अचानक एका बाजूला कलली. नागरिकांकडून इमारत पडण्याची भीती व्यक्त. थोड्याच वेळात पालिका ही इमारत जमीनदोस्त करणार. अभिषेक घोसाळकरांच्या हत्येपूर्वी मॉरिसनं YouTubeवरती बंदूक कशी हाताळायची याचं प्रशिक्षण घेतलं. पोलीस तपासात माहिती समोर. डिसेंबर महिन्यातच हत्येचा कट रचला गेल्याची माहिती. भिवंडीमधील आदर्श पार्क येथील मातीच्या मडक्याच्या दुकानाला आग लागली. आसपासच्या झोपडपट्ट्यांमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.